मागच्या लेक्चरला आपण कल्टिवेशन ऑफ कॅप्सिकम इन ग्रीन हाऊस पाहिलं होतं. त्याच्यातले सुरुवातीचे काही पॉईंट्स पाहिले होते. त्याच्यामध्ये क्लायमेट, सॉईल किंवा सिलेक्शन ऑफ व्हरायटी, त्याच्यामध्ये 2-3 प्रकारच्या व्हरायटी, कलर्ड व्हरायटीमध्ये ग्रीन कलर किंवा रेड कलर आणि येलो कलर. तर इथपर्यंत आपण परवा स्टडी केलं होतं. तर पुढचा पॉईंट पाहायचा आपल्याला लँड प्रिपरेशन. जनरली फॉर कल्टिवेशन ऑफ ग्रीन पेपर किंवा capsicum in greenhouses, the land should be thoroughly plowed and soil should be brought to fine till well decomposed organic matter or organic manure at the rate of 20 to 25 kg per square meter is mixed with soil. One application is sufficient to grow 3 capsicum crops successfully. Razor beds are formed after bringing soil to fine till. The bed size should be 90 ते 100 सेंटीमीटर वाईड, 15 ते 20 सेंटीमीटर हाईट आणि डिस्टन्स बिटवीन टू बेड्स 50 to 50 सेंट टू प्रोव्हाइडेड फॉर इंटरकल्चरल ऑपरेशन. सॉईल बेड शुड बी स्टरिलाइज प्रॉपरली ॲज मेन्शन. तर लँड प्रिपरेशनच्या बाबतीत इन केस ऑफ कॅप्सिकम, जी जमीन किंवा जी सॉईल आपण ह्याला वापरणार आहे कल्टिवेशन ऑफ कॅप्सिकम, ती प्लाविंग करून घ्यायची आणि चांगल्या प्रकारे फाईन टीलला आणायची. प्लाविंग, हॅरोईंग सगळं क्लॉड कर आणि नंतर त्याच्यामध्ये पर स्क्वेअर मीटर 20 ते 25 किलो शेणखत किंवा मॅन्युअर टाकून घ्यायचं आहे. आणि एक वेळा अप्लाय केलं की त्याच्यावरती 3 पिकं आपण घेऊ शकतो. जनरली रेझर बेड्स आर यूज आफ्टर ब्रिंगिंग, म्हणजे जी सॉईल आहे किंवा जो बेड आहे तो फाईन टील्थलाच तयार झाला पाहिजे किंवा फाईन टील्थ म्हणजे चांगल्या प्रकारचं भुसभुशीत असा बेड तयार झाला पाहिजे. आणि त्या बेडची साईज हाईट 15 ते 20 सेंटीमीटर आणि 90 ते 100 सेंटीमीटर, 3 ते 3.5 फूट रुंदीचा बेड घ्यायचा आणि 2 बेडच्या मध्ये अंतर 45 ते 50 सेंटीमीटर ठेवायचं, जेणेकरून आपल्याला अंतर मशागतीला किंवा फिरण्यासाठी जागा राहील. आणि जी सॉईल आहे बेडसाठी किंवा जी सॉईल आपण कल्टिवेशनसाठी वापरणार आहे ती स्टरिलाइज करून घेणं आवश्यक आहे. ते मागच हा पॉईंट पाहिलेला. तर लँड प्रिपरेशनच्या बाबतीत प्लाविंग करून फाईन टील्थ आणि 20 ते 25 किलो ऑर्गॅनिक मॅन्युअर पर स्क्वेअर मीटर वापरायचं. बेडची साईज, बेडची हाईट आणि बेडमधलं अंतर, एवढाच पॉईंट ह्या लँड प्रिपरेशनमध्ये कॅप्सिकमच्या बाबतीत आपण पाहतो. पुढचा पॉईंट आपल्याला पाहायचा आहे तो म्हणजे फर्टिलायझर ॲप्लिकेशन. Generally, fertilizers are applied for the capsicum in polyhouse greenhouse. त्याच्यातला बेसल डोस आहे 20-25-20 NPK kg पर एकर. या प्रमाणात तो विभागून वापरायचा आणि अप्लाय टू द बेड युनिफॉर्मली बिफोर ट्रान्सप्लांटिंग इन द फॉर्म ऑफ. तर हा जो डोस आहे पॉलीहाऊससाठी किंवा ग्रीन हाऊससाठी 20-25-20 किलो NPK पर एकर, एका एकराचा हा डोस आहे. बेसल डोस आहे. तो ट्रान्सप्लांटिंगच्या अगोदर वापरायचा. मग 8 दिवस वापरा, 10 दिवस वापरा. तर ते अप्लाय करण्यासाठी 20-25-20 आपल्याला 80 किलो कॅल्शियम अमोनियम नायट्रेट वापरायचं, 125 किलो सिंगल सुपर फॉस्फेट वापरायचं आणि 32 किलो MOP वापरायचं. MOP नसेल तर 40 किलो सल्फेट ऑफ पोटॅशियम. तर 20-25-20 हा बेसल डोस वापरण्यासाठी आपल्याला 80 किलो कॅल्शियम अमोनियम नायट्रेट, 125 किलो सुपर फॉस्फेट आणि 32 किलो म्युरेट ऑफ पोटॅश हे ॲप्लिकेशन करायचं बेसल डोस म्हणून. हे झालं फर्टिलायझर आपलं. पुढचा पॉईंट आहे ॲप्लिकेशन ऑफ द नीम केक अँड मायक्रोबियल बायोकंट्रोल एजंट्स. नीम केक म्हणजे लिंबोळी पेंट आणि मायक्रोबियल बायोलॉजिकल एजंट्स म्हणजे ट्रायकोडर्मा असेल, सुडोमोनास असेल किंवा पॅसिलोमायसिस असेल किंवा अजून काही बॅक्टेरियल कल्चर्स आहेत जे आपल्याला पिकामध्ये उपयुक्त आहेत. मग किडी रोग कंट्रोल करण्यासाठी असतील किंवा नायट्रोजन फिक्सेशनसाठी असेल किंवा अनेक गोष्टी उपलब्ध करून देतात. तर 15 days बिफोर ट्रान्सप्लांटिंग नीम केक हॅज टू बी एनरिच विथ बायो एजंट्स लाईक ट्रायकोडर्मा, हार्जिनियम, सुडोमोनास, लिकिनेस. नीम केक अबाउट 200 किलो नीम केकची पावडर घ्यायची किंवा लिंबोळी पेंट घ्यायची, थोडीशी ओली करायची आणि त्याच्यामध्ये ट्रायकोडर्मा आणि सुडोमोनासचे बॅक्टेरिया सोडायचे. अँड दिस सुडोमोनास, ट्रायकोडर्मा आणि पॅसिलोमायसिस
So these three bacteria, each of the 2 kg, are mixed thoroughly in the neem cake, and the mixture is covered with wet gunny bags or dry grass left for 8. तर 2-2 किलो तिन्ही बॅक्टेरिया, ट्रायकोडर्मा, सुडोमोनास आणि पॅसिलोमायसिस, हे तिन्ही बॅक्टेरिया 2-2 किलो ह्या 200 किलो लिंबोळी पेंडमध्ये टाकायची, ओली करून घ्यायची आणि हे सगळं झाकून ठेवायचं किंवा सावलीला ठेवायचं. किती दिवस? 8 ते 10 दिवस. त्याचा डायरेक्ट कॉन्टॅक्ट पावसाशी किंवा सनलाईटशी येऊ नये. आफ्टर 10 days द एनरिच्ड मिक्सचर ऑफ neem cake and bio agent along with 600 kg of neem cake has to be applied uniformly to the beds. 200 किलो 600 मध्ये पसरवायचं किंवा 600 किलो करायचं आणि ते बेडवरती एका एकरासाठी वापरायचं. दिस इज हायली युजफुल टू रिड्यूस द प्रॉब्लेम ऑफ द सॉइल पॅथोजन्स अँड निमॅटोड्स. इट गिव्स क्वालिटी इट. तर नीम केक बरोबर हे 3 बॅक्टेरियाची ट्रीटमेंट करायची, म्हणजे त्याला बायो एजंट्स म्हटलंय किंवा बायो कंट्रोल एजंट्स म्हणतात. त्याच्यामुळं नीम केक ह्या बॅक्टेरियाने इनरिच होईल आणि ती नीम केक आपण शेतामध्ये 600 किलो या प्रमाणात वापरू. ओके, हे झालं ॲप्लिकेशन ऑफ नीम केक अँड मायक्रोबियल बायोलॉजिकल एजंट्स. पुढचा पॉईंट पाहणारा लेईंग ऑफ ड्रीप लाईन. शक्यतो 16 mm ची इनलाईन ड्रीप लॅटरल वापरायची ॲट द सेंटर ऑफ द बेड with emitting points at every 30 cm interval with the discharge of 2 liter per hour or 4 liter per hour. तर 16 mm ची लॅटरल इनलाईन, म्हणजे आतमध्ये त्याला ड्रिपर बाहेर नसतात, इनबॉर्न असतात, लाईनमध्येच असतात. तर त्याच्यावरती 30 सेंटीमीटर अंतरावरती एखादा एक ड्रिपर असावा आणि ड्रिपर एका तासाला 2 लिटर पाणी डिस्चार्ज करणारा असावा, जास्तीत जास्त 4 लिटर. रन द ड्रिप सिस्टम टू चेक इच इमिटिंग पॉईंट for uniform discharge before the covering the beds with polythene. पॉलिथिन मल्चिंग करण्याच्या अगोदर ड्रीप चालवून बघायचं आणि त्याच्यामधून सगळ्या पॉईंट्समधून पाणी डिस्चार्ज होते का ना हे पाहायचं. लेईंग ऑफ ड्रीप लाईन. 16 mm ची लॅटरल बेडच्या सेंटरवरून अंतरायची, 30 सेंटीमीटरवरती इमिटर असावा, 2 ते 4 लिटर डिस्चार्ज देणारा असावा आणि ही सिस्टीम पॉलिथिन झाकण्याच्या अगोदर चेक करून घ्यायचं. दिस इज द लेईंग ऑफ ड्रीप लाईन. नेक्स्ट मल्चिंग अँड स्पेस. ड्रीप लाईन अंतरल्यानंतर त्याच्यावरती ब्लॅक पॉलिथिनचा पेपर, जो झाकण, ज्याला आच्छादन म्हणतो आपण, त्याला मल्चिंग म्हणतो. ब्लॅक पॉलिथिन नॉन रिसायकल्ड मल्च फिल्म ऑफ 30 ते 100 मायक्रॉन थिक अँड 1.2 मीटर वाईड is used to cover the planting beds. Holes of 5 cm diameter are made on each polythene film as per recommended spacing. The planting beds are covered with thin film by securing edges of the sheet firmly in the soil. Mulching practice conserves water, controls weeds, reduces infestation of pests, diseases and results in higher yield and good quality produce. तर मल्चिंगमध्ये काय करायचं? ब्लॅक पॉलिथिन सीट वापरायचं. त्याची जाडी किती असावी? 30 ते 100 मायक्रॉन जाडी. त्याची रुंदी किती असावी? 1.2 मीटर वाईड, म्हणजे 3 फूट किंवा 120 सेंट. इज यूज टू कवर द प्लांटिंग बेड्स अँड होल्स ऑफ 5 सेंट. जिथं प्लांट लावायचं आहे आपल्याला तिथं 5 सेंटीमीटरचं, वाटीच्या आकाराचं 5 सेंटीमीटरचं होल घ्यायचं आणि एक कागद तो कापायचा, म्हणजे होल तयार करायचं. ॲज पर द रेकमेंडेड स्पेसिंग 2 ओळीतलं 2 झाडातलं किती? 2 ओळीतलं अंतर असणाऱ्या बेडवरती 45 सेंटीमीटर आणि 2 झाडातलं अंतर 30 सेंटीमीटर. ते दोन्ही अंतर पाळून होल घ्यायचं 5 सेंटीमीटर डायमीटर. द प्लांटिंग बेड्स आर कवर्ड विथ फिल्म सेक्युरिंग द एजेस ऑफ सीट फर्मली. जो बेड अंतरलाय त्या बेडवरती तो पॉलिथिन पेपर झाकलाय, तो कडनी मातीने बुजवायचा जेणेकरून तो पॉलिथिन हलणार नाही, निघणार नाही. मल्चिंगचा काय फायदा? कॉन्झर्व्स वॉटर, कंट्रोल वीड्स. मल्चिंग केल्यामुळं कीड, रोग कंट्रोल होतात, तण कंट्रोल होतात आणि पाण्याचं वाचू शकतं आणि यील्ड क्वालिटी आणि चांगलं निघतं. दिस इज द मल्चिंग अँड स्पेसिंग इन कॅप्सिकम. पुढचा पॉईंट आहे मल्चिंग अँड स्पेसिंग. नंतर ट्रान्सप्लांटिंग. हा सुद्धा पॉईंट फार महत्त्वाचा आहे. नुसतं प्लांटिंग महत्त्वाचं किंवा सोईंग महत्त्वाचं नाही, मल्चिंग सुद्धा महत्त्वाचं. द प्लांटिंग बेड्स आर वॉटर टू फिल कॅपॅसिटी बिफोर ट्रान्सप्लांटिंग. जे बेड्स आहेत ते ट्रान्सप्लांटिंगच्या अगोदर ओले करून घ्यायचे. सीडलिंग्स ऑफ 30 to 35 days ओल्ड आर यूज फॉर ट्रान्सप्लांट. 30-35 दिवस वयाची रोपं ट्रान्सप्लांटिंगला वापरायची विदाउट एनी डॅमेज फ्रॉम द रूट्स. while taking out the seedlings from individual cells or protrays. Seedlings are transplanted into holes made in the polythene mulch
at a depth of 5 centimeter. After transplanting, seedlings are drenched with 3 gram with per liter copper oxychloride and 3 gram per liter Captan or 2 gram copper hydroxide solution at the base of seedling at the rate of 25-30 ml per plant. Watering the mulch beds daily during afternoon by using hose pipe per week continuously is essential to avoid mortality due to heat trapped by mulch seed. तर ट्रान्सप्लांटिंग कसं करायचं, तर जे आपण होल पाडलेले आहेत 5 सेंटीमीटर डायमीटरवरती, त्याच्या अगोदर ट्रान्सप्लांटिंगच्या अगोदर चांगल्या प्रकारे पाणी देऊन घ्यायचं, त्या बेडला वॉटरिंग करून घ्यायचं, वॉटर करायचं. 30 ते 35 दिवसाची रोपं आणायचेत आणि ट्रान्सप्लांटिंग करायचे. जिथं होल वाढलं आहे तिथं ती रोपं लावायची. तर सीडलिंग ऑफ इंडिव्हिज्युअल शेल्स, सीडलिंग आर ट्रान्सप्लांटेड इन होल्स मेड इन पॉलिथिन मल्च फिल्म ॲट ए डेप्थ ऑफ, त्या होलमध्ये 5 सेंटीमीटर खोलीवरती मुळ्या किंवा रोप लावायचं. ट्रान्सप्लांटिंग आल्यानंतर ड्रेंचिंग करायचं. कॉपर ऑक्झिक्लोराईड करा, हायड्रोक्लोराईड करा, कॉपर हायड्रॉक्साईड करा किंवा कॅप्टन 3 ग्रॅम पर लिटर किंवा 2 ग्रॅम पर लिटर. त्याच्यामुळे रोग आणि किडीपासून मुक्त होतं. एका रोपाला 25 ते 30 मिली त्या केमिकलचं पाणी द्यायचं. वॉटरिंग दररोज दुपारी बेड ओले करायचे जेणेकरून त्या रोपाची मर कमी होईल. अशा प्रकारे ट्रान्सप्लांटिंग इन द कॅप्सिकम इज डन इन पॉलीहाऊस. नेक्स्ट, कॅप्सिकममध्ये दुसरा एक महत्त्वाचा ट्रेनिंग आणि प्रूनिंग करावं होतं. प्रूनिंगमध्ये छाटणी म्हणतो आपल्याला, काही त्याला शेंडा मारावा लागतो प्रूनिंग म्हणजे. त्याच्यामुळं आपल्याला पाहिजे तेवढी ग्रोथ करता येते, पाहिजे तेवढं यील्ड कशा प्रकारे कुठली फुलं ठेवायची, कुठली पानं ठेवायची किंवा किती ब्रँचेस ठेवायचे, ह्यासाठी ट्रेनिंग आणि प्रूनिंग आवश्यक आहे. त्यातलं प्रूनिंग, कॅप्सिकम प्लांट्स आर प्रून टू रिटेन 4 स्टेम्स, 4 फांद्या मुख्य ठेवण्यासाठी प्रूनिंग करतात. द टिप ऑफ द प्लांट इज पिंच्ड आफ्टर 30 days of transplanting, which when splits into 2 at 5 to 6 node and left to grow. 30 सेंटीमीटर हाईटचं झालं की झाडाचा शेंडा मारायचा, पिंच्ड ऑफ करायचं किंवा प्रून करायचं ट्रान्सप्लांटिंगनं. त्याच्यामुळे त्याच्या तिथून 2 फांद्या सुटतात आणि आपल्याला अशा 5 ते 6 पानावरती परत एकदा शेंडा मारायचा. These 2 branches are again split into 2, giving rise to 4 branches. म्हणजे पुढं ते शेंडे मारले 30 सेंटीमीटरला, त्याचे 2 झाले, परत दोन्हीचे 2 शेंडे मारले 2 ठिकाणी की त्याचे 4 होणार. गिविंग राईज टू 1 स्ट्रॉंग ब्रँच अँड 1 वीक ब्रँच. प्रूनिंग रिझल्ट्स इन बिगर फ्रूट्स अँड बेटर क्वालिटी. अँड प्रूनिंग करणं म्हणजे शेंडा मारणं, त्याच्यामुळं आपल्याला त्या फळाला क्वालिटी आणि चांगल्या साईजची फ्रूट्स मिळू शकतात. नुसतं झाड वाढवणं महत्त्व नाही, क्वालिटी आणि प्रोडक्टिव्हिटी महत्त्व. The capsicum plants are also pruned to the 2 stems and same level of the yield can be. म्हणजे 2 स्टेम ठेवा किंवा 4 स्टेम्स ठेवा, चांगल्या प्रकारचं यील्ड मिळू शकतं. म्हणून पिंचिंग किंवा स्टॉपिंग किंवा प्रूनिंग हे फार महत्त्वाचं ऑपरेशन आहे, शेंडा मारणे इन केस ऑफ कॅप्सिकम. मग 30 सेंटीमीटरला पहिला मारायचा, परत 5-6 डोळावरती दुसरा मारायचा, जेणेकरून झाड आपल्याला फ्रूटफुल आणि क्वालिटी फ्रूट्स देऊ शकतं. प्रूनिंग नंतर ट्रेनिंगमध्ये एकतर झाडाला आकार देणं आवश्यक असतं आणि झाडाला बांधणं आवश्यक असतं किंवा विशिष्ट शेप. द मेन स्टेम ऑफ द प्लांट इज टाईड विथ 4 plastic twine टू ट्रेन along and tied with GI wire grid provided on the top of the plant. This is practiced after 4 weeks of transplanting. The new branches and plants are trained along the plastic twines. तर त्या झाडाला वरती जसे आपण टोमॅटोमध्ये तार ओढतो, तारेला प्लांट बांधतो, तशा प्रकारे इथं सुद्धा तारेला वरून GI वायर म्हणजे तार ओढायची प्लांट वरून आणि त्या तारेला हे सुतळीने बांधायचे प्लांट्सचे शेंडे. बघा, द मेन स्टेम ऑफ द प्लांट इज टाईड विथ 4 plastic twines. प्लास्टिकच्या दोरीने बांधायचे. टू ट्रेन अलॉंग अँड टाईड विथ GI वायर grid provided on the top of this practice after 4 weeks of जे ट्रान्सप्लांटिंग नंतर महिन्याने किंवा 4 आठवड्यानं ट्रेनिंग करायचं किंवा बांधायचं तारेला, जेणेकरून झाड व्यवस्थित राहू शकतं आणि चांगल्या प्रकारे फळधारणा करू शकतो. हे झालं ट्रेनिंग. पुढचं ड्रीप इरिगेशन अँड फर्टिलायझेशन.
जनरली कॅप्सिकम रिक्वायर द ड्रीप इरिगेशन. ड्रीप इरिगेशन इज गिवन टू 16 mm ची लॅटरल पाहिली आपण माग, तर तीच सिस्टीम इथं आपण फॉलो करणार आहे. ड्रीप इरिगेशन इज गिवन टू प्रोव्हाइड 2 to 4 liters ऑफ वॉटर पर स्क्वेअर मीटर पर डे. म्हणजे एका स्क्वेअर मीटरला 2 ते 4 लिटर पाणी मिळावं अशा प्रकारे आपण सीझननुसार पाणी देणार आहे. वॉटर सोल्युबल फर्टिलायझर्स आर गिवन थ्रू द फर्टिलायझेशन फॉर एंटायर क्रॉप growth period. Starting from the 3rd week after transplanting, fertilization is to be given twice a week as recommended in the table below. So the fertilizers used are 19-19-19 4 किलो पर एकर आठवड्यातून एकदा. पोटॅशियम नायट्रेट आणि कॅल्शियम नायट्रेट 1.5 किलो एका एकरासाठी आठवड्यातून 2दा. Capsicum crop is sprayed with the water soluble fertilizer like potassium nitrate, calcium nitrate at every 3 week interval after 2 months of transplanting. 3 gram per liter water for foliar. म्हणजे पोटॅशियम नायट्रेट आणि कॅल्शियम नायट्रेट तुम्ही ड्रीपमधनं द्या किंवा स्प्रे करू शकता 3 ग्रॅम प्रति लिटर पाण्यात 3 आठवड्यानंतर. ओके, तर ड्रीप इरिगेशन परत एकदा पाहूया. आणि फर्टिलायझर जनरली ड्रीप इरिगेशन इज गिवन टू प्रोव्हाइड 2 to 4 liters ऑफ वॉटर पर स्क्वेअर मीटर पर डे डिपेंडिंग ऑन द सीझन. सीझननुसार 2 ते 4 लिटर पाणी प्लांटला मिळावं पर स्क्वेअर मीटर, अशा पद्धतीने ड्रीप सिस्टीम करतो आपण. जनरली वॉटर सोल्युबल फर्टिलायझर्स आर गिवन थ्रू द फर्टिलायझर. म्हणजे या ड्रीपमधूनच आपण वॉटर सोल्युबल फर्टिलायझर देतो एंटायर ग्रोथ पिरियडसाठी. स्टार्टिंग फ्रॉम 3rd week ऑफ ट्रान्सप्लांटिंगपासून 3 आठवड्यानंतर हे सुरू करायचे. आणि फर्टिलायझेशन इज गिवन ट्वाइस ए वीक, आठवड्यातून 2दा फर्टिलायझर द्यायचे. पण ते कसं तर 19-19 4 किलो एकरासाठी. पोटॅशियम नायट्रेट आणि कॅल्शियम नायट्रेट 1.5 किलो आठवड्यातून 2दा एका एकरासाठी. आणि कॅप्सिकमसाठी आपण तेच फर्टिलायझर स्प्रे सुद्धा करू शकतो. पोटॅशियम नायट्रेट आणि कॅल्शियम नायट्रेट एव्हरी 3 वीकच्या इंटरव्हलला स्प्रे सुद्धा करू शकतो आफ्टर ट्रान्सप्लांटिंग. दॅट विल गिव्ह द बेटर रिझल्ट्स. सो दिस इज द पॉइंट्स वी हॅव कवर्ड अबाउट द कल्टिवेशन ऑफ कॅप्सिकम. टुडे वी हॅव स्टडीड द लँड प्रिपरेशन इन कॅप्सिकम, fertilizer application of neem cake and microbial bioagents, laying, drip line, mulching, spacing, transplanting. पुढचा पॉईंट प्रूनिंग, ट्रेनिंग आणि ड्रीप इरिगेशन फर्टिलायझर. आता हे आपण पाहिलं चिलीच्या बाबतीत. चिलीच्या बाबतीत हा पॉईंट आपण पाहिला कॅप्सिकमच्या बाबतीत. तर आता त्याचे काही पॉईंट्स राहिलेत आपले. पेस्ट अँड डिसीजेस ऑफ चिली. बघा, capsicum being relatively long duration crop in the polyhouses, the plant parts, vegetative, floral and fruit are more exposed to the adverse conditions which affect the yield, quality, market value of the produce. Hence their identification and management at right stage of crop should be given importance. The major pests and diseases are insect pest and disease. तर कॅप्सिकम हे पॉलीहाऊसमध्ये असेल तर ते 9 ते 10 महिने पीक राहतं. हाय इल्डिंग आहे. मुख्यतः प्लांटचे व्हेजिटेटिव्ह, फ्लोरल आणि फ्रूट पार्ट हे डॅमेज होऊ शकतात ॲडवर्स कंडिशनमध्ये. त्याच्यासाठी यील्ड आणि क्वालिटी आहे. आणि मार्केट व्हॅल्यू जर आपल्याला अचीव करायचे असेल तर आपल्याला कीड आणि रोग आयडेंटिफाय आणि मॅनेजमेंट करणं राईट टाईमला आवश्यक आहे. तर ते रोग आणि किडी कुठल्या महत्त्वाच्या आहेत बघा. थ्रिप्स, माइट्स रोग. इन्सेक्ट पेस्टमध्ये थ्रिप्स, माइट्स, ॲफिड्स, फ्रूट बोरर, निमॅटोड्स, लीफ मायनर. बघा, थ्रिप्स म्हणजे आपण फुलकिडो म्हणतो, माइट्स म्हणजे कोळी म्हणतो, ॲफिड्स मावा, फ्रूट बोरर म्हणजे आतमध्ये आळेस, निमॅटोड्स म्हणजे मुळ्याला असतो आणि लीफ मायनर म्हणजे पानावरती नाग आळीसारखी असते. तर ह्या सगळ्या महत्त्वाच्या सकिंग पेस्ट आहेत. एकच तेवढी फ्रूट बोरर ही आतमध्ये आळीवर्गीय आहे, बाकीच्या सगळ्या रस किडी आहेत. तर त्याचं नियंत्रण, त्याचं देखभाल फार महत्त्वाचे. आणि डिसीजेसमध्ये डॅम्पिंग ऑफ पावडरी मिल्ड्यू, सेर्कोस्पोरा, लिप स्पॉट आणि फायटोप्टर. तर किडीमध्ये बुरशीजन्यच आहेत. सगळ्यात पहिला रोपवाटिकेतला डॅम्पिंग ऑफ, त्याला आपण रोप मर म्हणतो.
पावडरी मल्ड्यू ज्याला भुवरी म्हणतो. सेरकोस्पोरा लिप स्पॉट हा पानावरती येणारा स्पॉट आहे. फायटोप्तरा हा सुद्धा स्पॉटच. तर किडी आणि रोग दोन्हीची नावं माहीत असणं, नावं फक्त महत्वाची, आणि ते कंट्रोल करण्यासाठी जे काय आवश्यक सुपरविजन आहे, मॅनेजमेंट आहे, आयडेंटिफिकेशन आहे, ते वेळच्या वेळी करणं आणि ते कंट्रोल करणं फार आवश्यक. आता ह्याच्यामधला शेवटचा पॉईंट आपण पाहणार आहोत. इन केस ऑफ द कॅप्सिकम, अर्ली मॉर्निंग आवर्स are the best suited for capsicum harvest. Green capsicum can be harvested 55 to 60 days after transplanting. Yellow capsicum at 70 to 75 days, whereas the red capsicum 80 to 90 days after transplant. Fruits can be harvested once in 3-4 days. Yellow and red fruits are harvested when they have gained the 50 to 80% of the color development. After harvest, fruits should be kept in cool place and avoid direct exposure in sunlight. The capsicum fruits are shrink wrapped with decomposable thin plastic placed for marketing and packed in box. The average yield of capsicum per acre is 30 to 40 tons per acre. तर हार्वेस्टिंगच्या बाबतीत जर नुसती ग्रीनच्या सकाळी सगळ्यात बेस्ट टायमिंग आहे हार्वेस्टिंगचं मॉर्निंग किंवा इव्हिनिंग. तर ग्रीन कॅप्सिकम 55 ते 60 दिवसामध्ये ट्रान्सप्लांटिंग नंतर हार्वेस्टिंगला रेडी होतं. येलो 70 ते 75 दिवसामध्ये आणि रेड कॅप्सिकम 80 ते 90 दिवसामध्ये ट्रान्सप्लांटिंग नंतर हार्वेस्टिंगला तयार होत. शक्यतो कलर जास्त पाहिजे असेल तर जास्त दिवस थांबावं लागतं. म्हणजे 3-4 दिवसातून एकदा फ्रुट्स हार्वेस्ट करायचं. येलो आणि रेड कलरसाठी आपल्याला थोडासा वेळ घ्यावा लागतो. चांगला कलर डेव्हलप शिवाय हार्वेस्टिंग करता येत नाही, म्हणून त्याचे दिवस वाढतात 70, 75, 80, 90. आफ्टर हार्वेस्ट फ्रुट्स शुड बी केप्ट इन कूल अँड अवॉइड डायरेक्ट एक्सपोज. थंड ठिकाणीच ठेवायचे. हार्वेस्टिंग केल्यानंतर फळं आणि सनलाईटचा एक्सपोजर होऊ द्यायचं नाही आणि त्याला चांगल्या प्रकारच्या जे काय डिकम्पोजेबल थिन प्लास्टिक वापरून चांगल्या बॉक्सेसमधून पॅक करून ते मार्केटला पाठवावं लागतं. आणि एका एकराचं यील्ड आहे 30 ते 40 टन्स पर एकर फ्रॉम द पॉली हाऊसेस विदिन 8 to 9 मीन्स हाय यील्डिंग क्रॉप, गुड क्वालिटी क्रॉप, good at profit and good returns can be obtained in Chile from production of the capsicum in polyhouse. त्यालाच आपण ब्लॅक पेपर म्हटलंय, स्वीट पेपर म्हटलंय, शिमला मिर्च म्हटलंय, ढबू मिरची म्हणतो आपण. असे असंख्य नाव आहेत. तर त्याचं आपण ग्रीन हाऊसमधलं कल्टिवेशन पाहिलेलं आहे. त्याचे फोटोग्राफसुद्धा आपण पाहूया. सीडलिंग आफ्टर planting on raised bed, supporting with growing plants, pinching शेंडा मारणे, vigorous growth after pinching, color fruits बघा, हिरव्या कलरची, रेड कलरची, ग्रीन कलरची, पिवळ्या कलरची, आणि स्टँडिंग ग्रोथ. सो दिस इज द कल्टिवेशन ऑफ. आता ह्यातला फक्त एक शेवटचा पॉईंट राहिला आहे, तो उद्या पाहूया आपण. इंटिग्रेटेड पेस्ट मॅनेजमेंट इन ग्रीन हाऊस क्रॉप्स. ओके.